HIV. अच्छा. कारण की HIV ची तेव्हा इतकी जास्त भीती होती की कुठेही डॉक्टरी ट्रीटमेंट त्यांना मिळत नव्हती. मिळत असेल तर ती कुठे तर बूथ हॉस्पिटलमध्ये मिळायची फक्त. अच्छा अच्छा. तर म्हणजे दगडी दवाखाना त्याचा. त्याला दगडी दवाखाना म्हणून ओळखलं जायचं त्या काळामध्ये. अच्छा अच्छा. तर बूथ हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट व्हायची फक्त. तुलनेने पेशंट खूप जास्त होते. अच्छा. आणि मग आता स्नेहालय मी जसं म्हटलं तसं अनेक लोकांचं मिळून उभं राहिलेलं काम आहे. ह्याच्यात मध्ये एक मध्येच असा वैचारिक थांबा आला जिथे ह्याचा विचार करण्याची गरज भासायला लागली की माझ्यामध्ये हे बळ आहे का HIV झालेले मुलं आणि महिला सांभाळण्याचं मानसिक, शारीरिक, आर्थिक. अच्छा. माझ्यामध्ये म्हणजे हे प्रत्येक जण काम करणारे स्वतःशी विचारणा करत होते. बरं. पण तो जो वैचारिक थांबा होता तिथे काही निर्णय होईस्तोवर थांबून चालणार नव्हतं. म्हणून HIV बाधितांचं